नमस्कार मित्रांनो. तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सिद्धू घरी येतो आणि तो आईला आवाज देतो. आई घरामध्ये त्याला कुठेच सापडत नाही. तो आईला सगळीकडे शोधतो आणि तो नीलांबरी अधिराज यांना विचारतो की आई कुठे गेलीये. ते दोघंही सांगतात की आई आप्पा सिंचनाच्या घरी गेले आहेत. सिद्धूचा राग अनावर होतो आणि तो भिंतीवर जोरात हात आपटतो. तर इकडे रवीने आपल्या बहिणीला बोलवून घेतलेलं असतं. बहीण मोठमोठ्याने रडत असते. ती म्हणत असते, खूप वाईट झालं ग सुप्पू, खूप वाईट झालं. ज्याने कोणी हे केलं असेल ना, पडून मरतील, नीट जगणार नाहीत ते. तर इकडे जान्हवी कॉलेजमध्ये आलेली असते. तिथे एका मुलाचा एकदम मोठा बॅनर लावलेला असतो. जान्हवी विचार करते. ती म्हणते, हा कोण असेल. तेवढं तिथे एक गाडी येते आणि त्या गाडीतून एक मुलगा खाली उतरतो आणि तो कॉलेजच्या दिशेने येत असतो. आता हा विश्वास असेल का दुसरा अजून कोणी असेल, आणि हा दुसरा कोणी असेल तर जान्हवी ह्याच्या प्रेमात पडेल का, आणि पुढे काय होईल हे बघण्यासारखं असेल. तुम्हाला ही मालिका कशी वाटते, यातले जे ट्विस्ट घेतलेले आहेत ते कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.